सभापति जी, या ठिकाणी परिणयजींनी जो प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भामध्ये पश्चिम विदर्भामधला जो काही विषय आहे उद्योगाच्या बाबतीमधला, वाशिम जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा किंवा यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यामध्ये उद्योग कमी आहेत आणि म्हणून तुम्ही मंत्री महोदय दावोसला गेले, मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला जाऊन आले, इन्व्हेस्टमेंट आणली, परंतु ती इन्व्हेस्टमेंट कुठेतरी पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे या ठिकाणीच असते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योग आहेत। परंतु आता असं झालेलं आहे सभापती जी, या ठिकाणी की पूर्ण हे शहर फार गजबजलेले आहेत आणि पोल्यूशन मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे आणि मग गांधीजींनी म्हटलं होतं की गावाकडे चला आणि आपण गावाकडे जर गेलो नाही तर आपले उद्योगधंदे किंवा गाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही। आणि म्हणून मला या निमित्ताने आदरणीय मंत्री महोदयांना एक प्रश्न विचारायचा आहे की वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे, तिथे टेक्सटाईल पार्क सारखा पार्क जर झाला, जसा अमरावतीला तुम्ही केलेला आहे, कापूस उत्पादक शेतकरी त्या भागामध्ये आहेत आणि या ठिकाणी तुम्ही सबसिडी जर जाहीर केली, D+ झोन म्हणून जर सबसिडी जाहीर केली तर फार चांगलं या ठिकाणी होईल आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला गुंतवणूक दिलेली आहे 103.48, ही फारच तुटपुंजी गुंतवणूक या ठिकाणी वाशिम जिल्ह्याला दिलेली आहे। ती जिल्ह्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाढवण्यात यावी, एखादा दावोसचा प्रोजेक्ट कधीतरी आमच्या शेतकऱ्याला, गरीब लोकांना विदर्भातल्या कधीतरी दिसावा, या दृष्टिकोनातून तुम्ही काम करावं असं मला वाटते। आणि तुम्ही काम करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात, तुम्ही मुख्यमंत्री साहेबाचे लाडके आहात, तुम्ही शिंदे साहेबाचे लाडके आहात, आम्ही सावत्र बहिणी असं काही वागणूक देऊ नका, एवढी मात्र मला विनंती या निमित्ताने करायची आहे। आणि या बहिणीच्या पाठीशी सुद्धा तुम्ही खंबीरपणाने उभे राहाल, माझ्या पाठीशी म्हणजे त्या भागातल्या जनतेच्या पाठीशी सभापती जी उभे राहतील असं मी समजते आणि म्हणून हे उद्योग त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हावे, जेणेकरून या बाकीच्या जिल्ह्यामधली जी गर्दी आहे उद्योगाची ती त्या ठिकाणी होईल आणि गावातल्या गावात बाजूच्या बाजूला 100-50 किलोमीटरवरती युवकांना रोजगार उपलब्ध केला जाईल। म्हणून मंत्री महोदयांनी ठोस असं आश्वासन मला या ठिकाणी द्यावं।